एखादी आरोग्याची समस्या उद्भवल्यावरती किंवा डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतरच तुम्ही तुमच्या हेल्थ चेकअप्स करता का? खरं तर उत्तम आरोग्यासाठी तुम्ही नियमित तपासण्या करणं गरजेचं असतं, विशेषतः पुरुषांनी. आता पुरुषांनी वर्षभरात कोणत्या टेस्ट करायला हव्यात? चला आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया. आता पहिली जी टेस्ट आहे ती आहे ब्लड प्रेशरची टेस्ट. वर्षातून किमान एकदा तरी याची तपासणी असायलाच हवी. जर तुमचं ब्लड प्रेशर वाढत असेल तर अशा वेळी तुम्हाला हृदयरोग, स्ट्रोक किंवा किडनीचे आजार होऊ शकतात. ते टाळायचे असतील तर तुम्ही ब्लड प्रेशरची तपासणी वर्षातून किमान एकदा तरी करायलाच हवी. 35 नंतर अनेकांना मधुमेहाचा त्रास होऊ शकतो, म्हणूनच प्रत्येक पुरुषाने 35 नंतर मधुमेहाची चाचणी सुद्धा करायला हवी. कोलेस्ट्रॉल प्रोफाईल अर्थातच लिपिड प्रोफाईल, हृदयविकाराचा धोका जाणून घेण्यासाठी किमान 20 वर्षानंतर दर काही वर्षांनी आणि जोखीम असेल तर वारंवार ही तपासणी करावी लागते. याशिवाय वजन आणि BMI हे सुद्धा तपासून घेणं गरजेचं असतं, कारण त्यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढत असतो आणि तो धोका समजून घेण्यासाठी तुम्ही ही चाचणी करणं गरजेचं असतं. वर्षातून एकदा तरी तुम्ही CBC ची टेस्ट करायला हवी, म्हणजेच तुमची रक्ताची चाचणी करायला हवी. यातून तुम्हाला संसर्ग आणि अन्य काही धोका असेल तर तो देखील समजू शकतो. पुरुषांनी लिव्हर आणि किडनी फंक्शन टेस्ट सुद्धा करायला हवी, कारण त्यांच्यामध्ये यकृत आणि मूत्रपिंडाचे आजार होण्याची शक्यता असते. अशा वेळी ही तपासणी खूप फायद्याची ठरते. पुरुषांनी एकदा तरी वर्षातून डोळ्यांची तपासणी करायला हवी. त्यामुळे दृष्टी, ग्लॉकोमा आणि इतर डोळ्यांचे आजार आहेत त्या संदर्भात आपल्याला माहिती मिळू शकते. दात आणि हिरड्यांची तपासणी सुद्धा दर 6 ते 12 महिन्यांनी व्हायलाच हवी. अनेकदा असं होतं की आपण डेंटिस्टकडे जायला टाळाटाळ करतो, पण दात आणि हिरड्यांची ही तपासणी खूप महत्वाची असते. आणि वयाच्या 50 नंतर प्रोस्टेटची तपासणी सुद्धा करायला हवी. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ही तपासणी नियमित करू शकता. तुम्ही धूम्रपान करत असाल, धूम्रपान सोडलं असेल किंवा करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला फुफ्फुसांची तपासणी करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. याशिवाय जर तुम्हाला थकवा, अशक्तपणा आणि जीवनशैलीनुसार काही त्रास होत असतील तर तुम्हाला व्हिटॅमिन D आणि B12 ची चाचणी करायला देखील डॉक्टर सुचवू शकतात. आता या टेस्ट जरी महत्वाच्या असल्या तरी प्रत्येक व्यक्तीनुसार त्या बदलत असतात. तुमच्या सवयी, तुमचं राहणीमान यानुसार डॉक्टर तुम्हाला काही तपासण्या नक्कीच करायला सांगू शकतात. जर तुम्ही तपासणी योग्य वेळी केली तर एखाद्या आजाराचं निदान हे लवकर करता येऊ शकतं आणि त्यावर उपचार सुद्धा लवकर घेता येऊ शकतात. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याशिवाय आम्हाला फॉलो करायला आणि YouTubeला सबस्क्राईब करायला विसरू नका.